हॅलो, वेलकम स्टुडंट्स. इलेक्ट्रॉनिक्स मेड इझी मध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण शिकणार आहोत टॉपिक अँड गेट. तर चला पाहूया. लेट्स लर्न अबाउट अँड गेट. तर आपण मागच्या टॉपिक मध्ये पाहिलंच आहे नॉट गेट. नॉट गेट नंतर जो दुसरा बेसिक गेट येतो, द अनदर बेसिक गेट इज अँड गेट, which is called as AND gate, AND. The AND gate is a basic digital logic gate that implements logical conjunction. It behaves according to the truth table to the right. A high output results only if all the inputs to the AND gate are high. If none or not all inputs to the AND gate are high, low output results. म्हणजे बघा, तुम्हाला मी सांगते आहे की अँड गेटची थोडक्यात डेफिनेशन कशी करता येईल की ज्या लॉजिक सर्किटमध्ये इनपुटचा लॉजिक गुणाकार आउटपुटला मिळतो त्याला आपण अँड गेट असं म्हणतो. आणि या अँड गेटला दोन पेक्षा जास्त किंवा दोन म्हणजे एक पेक्षा जास्त किंवा दोन पेक्षा जास्त इनपुट असतात व सिंगल आउटपुट असते. आणि आपल्याला माहीतच आहे की आपण इनपुट जे आहेत ते ए आणि बी ने डिनोट करतो. तर आता यामध्ये असं सांगितलं आहे की यामध्ये ट्रूथ टेबल महत्वाचं आहे की जर ट्रूथ टेबल मध्ये म्हणजे काय आहे, सर्व जर इनपुट जर अँड गेटचे हाय असतील म्हणजे ए आणि बी हे दोन्ही इनपुट जर 1-1 असतील तर अँड गेट मध्ये काय आउटपुट सुद्धा तुम्हाला हाय मिळते. अशा प्रकारच्या गेटला आपण काय म्हणतो, अँड गेट असं म्हणतो. आणि जर अदरवाईज जर दोन्ही पैकी एक इनपुट जरी हाय असलं तरी पण चालत नाही. म्हणजे कसं की जर ए इनपुट 0 असला आणि बी इनपुट 1 असला म्हणजे दोन्ही पैकी एक इनपुट, वन ऑफ द इनपुट इज हाय, देन द आउटपुट इज लो. म्हणजे जर दोन्ही पैकी एक जरी इनपुट हाय असला तरी सुद्धा आउटपुट तुम्हाला लो मिळणार आहे या अँड गेट मध्ये. म्हणजे अँड गेट मध्ये काय पाहिजे तुम्हाला की बोथ द इनपुट्स आर केप्ट ॲट हाय सो दॅट द आउटपुट विल गेट द हाय, वी विल गेट द हाय आउटपुट. आता नेक्स्ट पाहूया डायग्रॅम. तर डायग्रॅम आता तुमच्या समोर जे दिसतो आहे तो आहे 2 इनपुट अँड गेट. मी या अगोदर सुद्धा तुम्हाला सांगितलं आहे की 2 इनपुट अँड गेट कसे आहे की यामध्ये ए आणि बी हे आपण इनपुट साठी डिनोट करतो आणि जसे आपण इनपुट गेटला देत असतो त्याच प्रकारे त्याचा आउटपुट आपल्याला मिळत असते. आणि 3 इनपुट अँड गेट सुद्धा आहेत, ए बी सी, आणि आउटपुट त्याच प्रकारे तुम्हाला मिळणार आहे. परंतु कॉमनली जे अँड गेट आहेत आपले ते आपण यूज करतो ते 2 इनपुट अँड गेट असतात, ए आणि बी. आणि या अँड गेटची विशेषता ही आहे की यामध्ये मी अगोदरच तुम्हाला सांगितलं आहे की ज्या लॉजिक सर्किटमध्ये इनपुट लॉजिकचा काय होतो, गुणाकार करून आपल्याला आउटपुट मिळतो. म्हणजे इनपुटचं काय होते, मल्टिप्लिकेशन मध्ये होते. मग आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं की आउटपुट साठी आपण वाय किंवा सी सुद्धा डिनोट करू शकतो. मग आपण हे सुद्धा म्हणू शकतो वाय इज इक्वल टू ए डॉट बी. आणि जर याचं इक्वेशन वाचायचं असेल तर ए अँड बी असं सुद्धा म्हणतात. तर हा जो डॉट आहे हा मल्टिप्लिकेशन साठी दाखवला आहे. म्हणजे दोन इनपुटचं मल्टिप्लिकेशन होऊन तुम्हाला आउटपुट मिळते. म्हणजे दोन इनपुट जे आपण जे दिलेलं आहे, प्रोव्हाइड केलेलं आहे, त्याचं मल्टिप्लिकेशन होते आणि तुम्हाला आउटपुट मिळते. तर बघा आता समोर मी तुम्हाला ट्रूथ टेबल यातला दाखवलाच आहे. ए आणि बी, if A and B are the inputs, then what will be the output according to the truth table. मग according to the truth table, standard truth table हा आहे AND गेट साठी. तर यामध्ये 2 इनपुट AND गेट आपण घेतलेला आहे. म्हणजेच काय होणार आहे, 2 raised to n. म्हणजे n म्हणजे मी काय सांगितलंय, नंबर ऑफ इनपुट्स. म्हणजे 2 raised to नंबर ऑफ इनपुट 2 आहे. म्हणजे 2 raised to 2 जर केलं तर आपल्याला ज्या कंडिशन आहेत, स्टेट आहेत, त्या आपल्याला 4 स्टेट्स मिळणार आहे. कशा प्रकारे की इफ बोथ द इनपुट्स आर 0-0, ए अँड बी आर 0-0. सेकंड कंडिशन मिळणार आहे ते इफ ए इज 0 केप्ट ॲट 0 अँड बी केप्ट ॲट 1. नंतर थर्ड कंडिशन मिळणार आहे ए केप्ट ॲट 1 दॅट इज हाय
and b kept at 0, that is low, and if both the inputs are high, that is 1 1, then what will be the output. तर मग अशा प्रकारे आपल्याला पाहायचं आहे की आपल्याला हा 2 इनपुट अँड गेट असल्या कारणाने मी तुम्हाला सांगितलं आहे की आपल्याला 4 कंडिशन मिळणार आहेत इनपुटच्या 2⁻², म्हणजे 0 0 0 1 1 0 आणि 1 1 अशा प्रकारे. आणि याचं जे आउटपुट मिळणार आहे, आउटपुटचे इक्वेशन तुम्ही कसं लिहिणार आहे, a डॉट बी, आणि a डॉट बी म्हणजे काय, दोन्ही इनपुटचं मल्टिप्लाय करून a डॉट बी, हा डॉट हा मल्टिप्लिकेशन वापरलेला आहे मल्टिप्लिकेशनसाठी, त्यालाच आपण a अँड बी असं सुद्धा रीड करू शकतो, a अँड बी. मग बघा, फर्स्ट जर मी कंडिशन घेतली ट्रूथ टेबल प्रमाणे, इफ बोथ द इनपुट्स आर ॲट लो लेवल, दॅट इज म्हणजे दोन्ही इनपुट जर मी लो लेवलवर ठेवल्या, म्हणजेच काय, जर ए इनपुट सुद्धा 0 आणि बी इनपुट सुद्धा 0 ठेवलं, तर ए डॉट बी हे जे इक्वेशन आहे ते आपल्याला कसं मिळणार आहे, 0 डॉट 0, म्हणजे दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर रिझल्ट काय येणार आहे, 0. म्हणजेच ए अँड बी सुद्धा वाचू शकतो, ए अँड बी याचं मल्टिप्लिकेशन, अँड करणे म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन करणे, याचा रिझल्ट मिळणार 0. म्हणजे आपण काय म्हणू शकतो की इफ बोथ द इनपुट्स ऑफ अँड गेट आर low, then the output we get is low. Then आता दुसरी सेकंड कंडिशन, इफ a is 0 and b is 1, म्हणजे जर पहिलं इनपुट a इनपुट 0 ठेवला आणि b इनपुट जर 1 ठेवला, म्हणजे हाय ठेवला, तर आपल्याला अँड गेटचं जे इक्वेशन आहे आपल्याला माहीतच आहे, a डॉट b, म्हणजेच आपण जर मल्टिप्लिकेशन केलं 0 डॉट 1, then we get the result 0, म्हणजे 0 डॉट 1 0 मल्टिप्लाय बाय 1 we get 0, म्हणजे आपल्याला मिळणार आहे 0. म्हणजे आपण सेकंड स्टेटमेंट असं करू शकतो अँड गेट बद्दल की या ट्रूथ टेबल संबंधी, इफ द ए इनपुट इज केप्ट लो and b input is kept high, then we will get the low output. Then third condition, if a input is 1 and b input is 0, then the output is also low. म्हणजे जर a इनपुट 1 आहे आणि b इनपुट 0 आहे, मग दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं आपण, कारण की आपल्याला माहिती आहे की समीकरण काय आहे, इक्वेशन काय आहे, a डॉट b म्हणजे 1 डॉट 0, म्हणजे 1 इंटू 0 इज इक्वल टू 0, हे आपल्याला मिळणार आहे. म्हणजेच काय, इफ वन ऑफ द इनपुट्स ऑफ अँड गेट इज हाय, देन द आउटपुट इज लो, असं म्हणता येईल. म्हणजे एक जरी इनपुट हाय असला तरी सुद्धा आपल्याला आउटपुट काय मिळतं आहे की लो मिळत आहे. लो म्हणजे 0 आणि हाय म्हणजे 1, हे मी तुम्हाला सांगितलंय. नंतर चौथं जर आपण घेतली कंडिशन की इफ बोथ द इनपुट्स आर हाय, म्हणजे काय, a इज इक्वल टू 1 and b is equal to also 1, then we will get the output as 1. म्हणजे आपल्याला जर a 1 घेतला, 1 इनपुट दिलं त्याला a ला आणि b ला सुद्धा 1 दिलं, तर आपल्याला माहिती आहे की अँड गेटचं इक्वेशन काय, a डॉट b, म्हणजेच काय, दोन्ही इनपुटचं मल्टिप्लिकेशन करतो आपण 1 डॉट 1, मग मल्टिप्लिकेशनच्या रूल्स प्रमाणे 1 डॉट 1 काय येत आहे, 1 येत आहे, म्हणून रिझल्ट म्हणजे आउटपुट 1 मिळतो आहे. म्हणजेच काय की देन वी से दॅट इफ बोथ द इनपुट्स ऑफ अँड गेट आर हाय, देन वी गेट द आउटपुट 1 और हाय. म्हणजे जर दोन्ही इनपुट जर याचे हाय असतील अँड गेटचे, तर आपल्याला आउटपुट सुद्धा हाय मिळते. तर यामध्ये महत्वाची गोष्ट काय आहे लक्षात ठेवण्यासाठी, की हा ट्रूथ टेबल तुम्हाला सिक्वेन्सनेच लिहायचा आहे. कसा की पहिला 0 0, त्यानंतर 0 1 1 0 1 1 लिहून घ्यावायचे आहे. नंतर दोन्ही इनपुटचं a डॉट बी, म्हणजेच त्याला a अँड बी सुद्धा म्हणतो, हे याचं a डॉट बी इक्वेशन आहे. त्यानुसार तुम्हाला आउटपुटच्या कंडिशन सुद्धा लिहिता येतात आणि अशा प्रकारे आपल्याला अँड गेटचे आउटपुट सुद्धा लिहिता येते. तर पुढे पाहूया. नंतर याचं जर बुलियन एक्सप्रेशन घ्यायचं असलं, द बुलियन एक्सप्रेशन गिवन फॉर ए डिजिटल लॉजिक अँड गेट इज दॅट फॉर लॉजिकल मल्टिप्लिकेशन विच इज डिनोटेड बाय सिंगल डॉट और फुल स्टॉप सिम्बॉल, फुल स्टॉप, गिविंग अस द बुलियन एक्सप्रेशन ऑफ a dot b is equal to q. Then we can define the operation of a digital 2 input logic gate as being.
म्हणजेच काय की यामध्ये काय सांगितलं आहे की तुम्हाला जर लॉजिक जे गेट आपण शिकतोय एंड गेट याचं जर बुलियन एक्सप्रेशन पाहायचं असेल तर हे एका डॉट सारखे डॉट दिलेल्या सिम्बॉलने एक्सप्रेस करतात आणि ते आहे ए डॉट बी इज इक्वल टू क्यू. म्हणजे क्यू म्हणजे काय सांगितलंय यांनी की आउटपुट दाखवलंय इथे. क्यू हे काय आहे की आउटपुट आहे. तर क्यूच्या ऐवजी आपण वाय सुद्धा आउटपुटला डिनोट करू शकतो किंवा सी सुद्धा डिनोट करू शकतो. ए डॉट बी इज इक्वल टू वाय असं सुद्धा म्हणू शकतो. म्हणून आपण लॉजिकल अँड गेट बद्दल काय डेफिनेशन करू शकतो किंवा लॉजिकल स्टेटमेंट काय करू शकतो की जेव्हा दोन्ही इनपुट जास्त असतानाच अँड गेटचे आउटपुट सुद्धा जास्त असते किंवा जास्त मिळते त्या लॉजिक गेटला अँड गेट असे म्हणतात. हे याचं लॉजिकल स्टेटमेंट झालं किंवा बुलियन एक्सप्रेशन झालं. मग बुलियनचे एक्सप्रेशन काय येणार आहे वाय इज इक्वल टू ए डॉट बी और ए डॉट बी इज इक्वल टू क्यू. आता इथे मी काय सांगितलंय की वाय म्हणजे आउटपुटसाठी वापरतात म्हणून वाय इज इक्वल टू ए डॉट बी सुद्धा म्हणू शकते मी किंवा वर दाखवल्याप्रमाणे ए डॉट बी इज इक्वल टू क्यू. क्यू म्हणजे सुद्धा आउटपुट आहे म्हणजे दोन्ही इनपुटचे काय होणार आहे मल्टिप्लिकेशन होणार आहे. तर अशा प्रकारे आपलं आज तुम्हाला अँड गेट समजलंच असेल तर तुम्ही यावर आणखी चांगला स्टडी करा आणि वॉच करा माझा व्हिडिओ चांगल्या प्रकारे. थँक्स फॉर वॉचिंग.